हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ह्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मी सुषमा. तर आज आपण चाललेलो आहोत मिनी वृंदावनला. तर मी कांदिवली स्टेशनवरून ट्रेन पकडली. कांदिवली ते बोरिवली, बोरिवलीवरून डहाणू फास्ट पकडली आणि पोचली मी पालघरला. पालघरला पोचल्यानंतर तिथून मी बस स्टॉप आहे अगदी पालघर स्टेशनपासून 2 मिनटाच्या अंतरावरती. तर आपण ऑटोने सुद्धा जाऊ शकतो, पण ऑटो खूप जास्त पैसे घेते. तर मी त्यापेक्षा मी बसने जाणं योग्य समजली. तर ही आहे पालघरला निघणारी बस. मिनी वृंदावनला. मिनी वृंदावनला ही पूर्ण जात पोचत नाही, पण तुम्ही जर कंडक्टरला सांगितलं तर ते तुम्हाला मध्यंतरी सोडतात एका बस स्टॉपजवळ, आणि तिथून मग शेअरिंग ऑटो असतात. तर त्या शेअरिंग ऑटो घेऊन आपण पोचू शकतो मिनी वृंदावनला. तिथे प्रायव्हेटसुद्धा ऑटो घेऊ शकतो किंवा शेअरिंग आपल्याला आवडत असेल तर शेअरिंगसुद्धा. पण शेअरिंगमध्ये मागे 4 लोक बसवले जातात आणि पुढे 2. तर अशा पद्धतीने ही शेअरिंग ऑटो आहे. तर हा जो प्रवास आहे तो फारच अप्रतिम होता आणि मिनी वृंदावन तर फारच अप्रतिम होता. तर काही छोटासा हा मिनी ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि पूर्ण चॅनलवरती याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे ब्लॉग स्वरूपात, तोसुद्धा बघा. आपण वृंदावनला पोचल्यानंतर प्रथम मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, नंतर राधाकृष्णाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी नाश्ता केला. नाश्ता इथे आपण विकतसुद्धा घेऊ शकतो किंवा इथे ट्रस्टचासुद्धा नाश्ता असतो मंदिरातर्फे, तोसुद्धा आपण करू शकतो. तर तुम्ही जो नाश्ता आहे तो विकत घ्या किंवा कसंही, फक्त तो फेकायचं नाही. आणि नंतर मग आपली स्वतःची प्लेट आपण स्वतः ठेवून द्यायची. त्याच्यानंतर थोडंसं आम्हाला इथे गाईड केलं पुजारींनी, आणि त्याच्यानंतर इथे एक सुंदर असं अप्रतिम शिवलिंग आहे. ते मला माहीत नव्हतं. याच्या आधी मी गेली होती तेव्हा नव्हतं पाहिलं. तिथे जाऊन मी पूजा केली आणि म्हणजे त्या पुजारींनीच सांगितलं की तुम्ही करू शकता इथे पूजा. तर मी तिथे जाऊन जल अर्पित करून मस्तपैकी छान पूजा केली. त्याच्यानंतर पूर्ण वृंदावन मनसोक्त फिरली. फार अप्रतिम असं हे मिनी वृंदावन आहे. फारच याची रचना उत्तम प्रकारे केलेली आहे. आणि हे तलाव बघताना याच्यामध्ये जे मासे आहेत ना, तेवढे अप्रतिम दिसत होते, काय सांगू तुम्हाला. म्हणजे रिअलमध्ये याचा आनंद घेण्यात खूप म्हणजे वेगळाच आहे. तो अनमोल आहे, तो शब्दात नाही सांगू शकत. त्याच्यानंतर वृंदावन फिरल्यानंतर मी इथे जेवण केलं. स्वतःचं ताट व्यवस्थित घासून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी निघाली घरी. तर असा होता हा मिनी ब्लॉग वृंदावन ट्रिपचा. ह्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल पेजवरती अपलोड केलेला आहे. आणि तुम्ही जर चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय.